श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या नवीन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 20 मार्च 2026 या रोजी असणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा. आपल्या ब्रह्मांड नायक यांचा प्रकट दिन सोहळा. या दिवशी हा सोहळा म्हणजे प्रकट दिन सोहळा. प्रकट दिन कसा साजरा करावा, स्वामी महाराजांना अभिषेक कसा करावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. आपल्या सुखात दुःखात आपल्या कायम सोबत असणारे, आपल्यावर कितीही संकट आलं, कितीही मोठं संकट असलं तरी त्या संकटातून तारून नेणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन सोहळा आहे. काही स्वामी भक्तांची 11 दिवसांची 21 दिवसांची सेवा चालू आहे, पण काही जणांना या काही कारणांमुळे सेवा करणं जमलं नाही, शक्य झालं नाही, तर त्यांच्यासाठी हा दिवस खूप सेवा करण्याचा आहे. तुम्हाला जितकी जमेल तितकी या दिवशी सेवा करायची आहे. सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून तुम्हाला तुमचं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवपूजा करायची आहे. तुमच्या उंबरठ्यावर, तुमचं जे मेन दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्ही कधीही हळदीचं लेपन करत नसताल, पण याच दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच हळदीचं लेपन करा. नंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना अभिषेक करायचा आहे, अभिषेक घालायचा आहे. तर हा अभिषेक तुम्हाला पंचामृताने घालायचा आहे. पंचामृताने नाही जमला तर तुम्ही पाण्याने घालू शकता, पण या दिवशी नक्कीच तुम्ही पंचामृताने अभिषेक घालावा. तर हा अभिषेक घालत असताना तुम्हाला श्री सूक्त आणि पुरुष सूक्तम हे 16 वेळा बोलून तुम्हाला हा अभिषेक घालायचा आहे. या दिवशी जर तुम्ही हा अभिषेक केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असली तरी स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार आहेत. किंवा आपल्याला आत्तापर्यंत स्वामी महाराजांनी भरभरून दिला आहे, त्यांच्यासाठी कृतज्ञ होण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर पहा, हा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्हाला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा, नाहीतर स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू खूप प्रिय आहेत, त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. किंवा तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही वरण भाताचा किंवा चटणी मिठाचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. आता हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला सेवा करायच्या आहे. तर बघा, पहिलं तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत याचा एक पाठ करायचा आहे. पूर्ण एक पारायण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. या सेवा तुम्हाला दिवसभर तुम्हाला जमेल त्या वेळेला तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला या सेवा करता येणार नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरात, मठात किंवा केंद्रात जा, श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घ्या. या दिवशी नक्कीच तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे. या ज्या काही सेवा आहेत या सेवा तुम्हाला या प्रकट दिनाच्या दिवशी करायच्या आहेत. आणि स्वामी समर्थ महाराज यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. आणि अभिषेक घालत असताना श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तम हे तुम्हाला म्हणायचं आहे. आता हे जर बोलणं तुम्हाला शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 108 वेळा तुम्हाला बोलून तुम्हाला हा अभिषेक घालायचा आहे. तर या साऱ्या सेवा तुम्हाला या प्रकट दिनाच्या दिवशी करायच्या आहेत. या सेवा केल्याने काय होणार आहे बघा, तुम्हाला लाखो रुपये, करोडो रुपये मिळणार नाहीत, पण जे समाधान आहे, जी शांतता आहे तुमच्या घरामधली किंवा जे मनाचं समाधान आहे ते लाखो पटीने तुम्हाला मिळणार आहे. यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत. मन जर समाधानी असेल तर कोणतीही गोष्ट शक्य व्हायला उशीर लागत नाही. त्यामुळे तुमचं मन नेहमी समाधानी ठेवा आणि या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्या स्वामी समर्थ
महाराजांची जितकी सेवा करता येईल तितकी सेवा नक्की करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.